विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आहे बोर्डचा फिजिक्सचा पेपर किंवा असं इमॅजिन करा 5 दिवस सुट्टी आहे. आज इंग्लिशचा पेपर झाला आणि त्या 5 दिवसांनी फिजिक्सचा पेपर आहे. चला स्ट्रॅटेजी फिक्स आहे. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज, प्रश्न पाठ करूया. त्यातलेच येतील, त्यातलेच येणार. केमिस्ट्री गेस केलेलेच प्रश्न येणार. मॅथ्स सांगितलं तेच आलं. बरोबर आहे की नाही सांगा बघू? हाच मेन फरक आहे सीईटी आणि बोर्डच्या एक्झाम मध्ये. तुम्ही बोर्डची तयारी करत असताना भावांनो क्वेश्चन करताय. ओके. त्याचे आन्सर्स तुम्ही रट्टा मारताय. सिरियसली आता कठोर शब्द वाटतील काही लोकांना, पण रिअलिटी आहे. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स केले नाहीत. केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल्स ऑर्गॅनिक नाही केलं आणि किती चांगले मार्क पडतात तुम्हाला कारण ऑप्शन्स आहेत भरपूर. आता मेन सीईटी जी आहे ना, एमएचटी सीईटी जी आपली एक्झाम आहे ना, ती एक्झाम पूर्णपणे वेगळी आहे बाळांनो. तर परीक्षेच्या डिमांड काय आहेत हे समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो बोर्डच्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या 4 ते 5 डायग्राम आहेत. त्या सोडून बाहेरच्या कुठल्या येत नाहीत. तुमच्या पेपरमध्ये त्यातलीच एक डायग्राम आली. पण आता सीईटीला मात्र तेवढंच करून चालेल का? नाही. पण जे मला व्यवस्थित फॉलो करतात ना, त्यांना मी बोललो होतो. काय बोललो होतो? की डायग्राम म्हणजे सीईटीचीच तयारी आहे. ड्राय सेलची डायग्राम केली. मग कंटेनरसाठी कोणता मेटल लागतो? जे मध्ये विचारलंय. झिंक मेटल लागतो. लीड अक्युम्युलेटर, लीड स्टोरेज सेल आला होता ना आपल्या परीक्षेत तोच आला होता ना लीड स्टोरेज सेल. लीड स्टोरेज सेल मध्ये एनोड कशापासून बनलाय? कॅथोड कशापासून बनलाय? H2SO4 जे यूज होतं त्याची डेन्सिटी किती आहे? हे सगळे प्रश्न सीईटी साठी इम्पोर्टंट आहेत. म्हणजे सीईटी साठी पाहिजे डिटेल अभ्यास. मग मी तुम्हाला सांगू का? डिटेल अभ्यास पाहिजे. पण हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एका पालकांशी बोललो. शिक्षक आहेत पालक ते. त्यांचं म्हणणं काय होतं? सगळ्याच पालकांचं हेच म्हणणं आहे. सगळ्याच, की जेईचा अभ्यास का झाला नाही? का नाही झाला? तुम्हाला 10th मध्ये चांगला स्कोर होता. ओके. मग जेईत काय चुकतंय? नाही जेईचा सिलेबस आणि सीईटीचा सिलेबस वेगळा आहे का? नाही. मग का होत नाहीये? तर मी त्यांना सांगितलं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आपली अभ्यासाची मेथडच चुकले. मी तुम्हाला सांगू का? अभ्यासाची एक परफेक्ट मेथड आहे. कुठली? मी सांगतो. बघा, तुम्हाला पटलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. आणि 25 तारखेला कोल्हापूरमध्ये माझा पुन्हा सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत मी तुम्हाला गाईडन्स करण्यासाठी अवेलेबल असणार आहे. मी तुम्हाला सांगतो जे 22 तारखेला जे आमचं सेशन झालं, प्रचंड प्रतिसाद मिळाला. 3-4 तास मी पालकांशी बोलत होतो. खूप छान वाटलं. मग तुम्ही कोल्हापूरचे असाल तर 25 तारखेला नक्की मला भेटायला या. पण स्लॉट बुक करायचे आहेत लक्षात घ्या. मला असं सेमिनार द्यायचा नाहीये. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. प्रत्येकाचं काउन्सिलिंग करायचं लक्षात घ्या. मला भेटायला नक्की या बरं का. बरं. सो मेन मुद्दा. काय व्हायला पाहिजे होतं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही एक कन्सेप्ट, कुठली पण एक कन्सेप्ट बघा आणि ती कन्सेप्ट करताना तुम्ही स्टेट बोर्डचं जे आपलं टेक्स्ट बुक आहे ना लक्षात घ्या, टेक्स्ट बुक त्यातून ती कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. मी सांगतो आता कुठला पण एखादा पास्कल्स लॉ घेऊया आपण. कुठला? पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉचे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही त्याच लॉ वरती आधारित पुस्तकात एक सॉल्व्ह न्यूमेरिकल आहे. ओके. पिस्टन, ब्रेक, एक्सेलरेशन ते सोडवलं पाहिजे. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये एखादं न्यूमेरिकल आहे का ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बोर्ड एक्झाममध्ये त्याच्यावरती काय आलंय का बघितलं पाहिजे. एवढंच केल्यानंतर मग सीईटीचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले पाहिजेत. सीईटीच्या पी-वाय-क्यू मध्ये तुम्ही एक्सपर्ट होत असाल तर जेईईचं सॉल्व्ह करा. पॅटर्न हा फॉलो केला का? नाही केला. तुम्ही डायरेक्टली इथं जंप मारली. सीईटीच्या एमसीक्यूज, बोर्डचं राहिलं सगळं. त्यामुळे लास्ट मोमेंटला तुम्हाला प्रश्न पडला, "अरे, मी बोर्डचं काहीच केलं नाही. आता काय करू?" असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला होता लक्षात घ्या आणि त्यामुळे तुम्ही तणावात गेला. बरं एवढ्या तणावात पण तुम्ही काय केलं? YouTubeवर आमचे महाराष्ट्रीयन टीचर जे आहेत ना, एक स्ट्रॉंग कम्युनिटी आहे म्हणूया आपण लक्षात घ्या. कॉम्पिटिशन सगळ्यांच्यात आहे, पण आमच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे म्हणूया आपण. मग या सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला. ओके, मॅथ्सला, फिजिक्सला, केमिस्ट्रीला आणि तुम्ही परफॉर्मन्स चांगला दिला. बोर्डचे पेपर चांगले गेले. पण सीईटीत जादू होणार नाही. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन, लॉज हे असं नाहीये आता लक्षात घ्या. ती पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला आली पाहिजे. त्याच्यावर कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कसाही प्रश्न ट्विस्ट होऊन येणार. येणार तो सोपा येणार प्रश्न. येणार ते सोपा येणार आणि
प्रत्येक विषयामध्ये सोपे टॉपिक आहेत. हायर वेटेज हे फक्त मॅथ्सला आहे बरं का लक्षात घ्या. फिजिक्स, केमिस्ट्रीला प्रत्येक टॉपिकला 3 मोठा असेल तर 3 प्रश्न येणार, छोटा असेल तर 2, मीडियम असेल तर 2, एकदम छोटा टॉपिक असेल 1-2 प्रश्न येतात. पण प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न आहेच. क्वचित एखादा टॉपिक याच्यावर 0 क्वेशन येतील म्हणूया. कधीतरी नाहीतर प्रत्येक टॉपिकवर प्रश्न असतात. म्हणजे आय-एम-पी कन्सेप्टच संपली. होय. मला सांगा जर बायोमॉलिक्यूल सारख्या टॉपिकवरती एकच प्रश्न किंवा 1 ऑर 2च प्रश्न येणार असतील, काही पण येऊ शकतंय. तिथं मी कसं सांगायचं तुम्हाला ग्लुकोजचे प्रश्न करा, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करा. नाही सांगता येत तिथं तसं. आय-एम-पी कन्सेप्टच संपली लक्षात घ्या. म्हणजे बोर्ड आणि सी पहिला फरक आहे, की बोर्डला आहेत आय-एम-पी, इकडं सी साठी आय-एम-पी काही नाहीये. बरं, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, सर फिजिक्समध्ये फॉर्म्युले केले पाहिजेत. नाही, नुसतं फॉर्म्युल्याचा रट्टा मारून उपयोग नाहीये, डोकं चालवायला लागतंय. मग इथं तुम्ही स्वतःला 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करा. 3 कॅटेगरी. ही, ही आणि ही म्हणूया आपण. ठीक आहे. ही जी बॉटमला आहेत ना, हे आहेत टॉपर्स. ओके. हे आहेत 1 पर्सेंटाइल. ओके. खाली जे आहेत ते जवळ-जवळ 4% म्हणूया आपण विद्यार्थी आहेत. काय करायचंच नाही. काहीही करायचं नाही. बाप-जातांनी कमवून ठेवलंय आमच्यासाठी लय. पुढच्या 7 पिढ्या जगतील एवढं आमच्याकडे आहे. आम्ही एन्जॉय करायला मग आमच्याकडे मोठ्या-मोठ्या गाड्या आहेत. त्या गाड्या घेऊन आम्ही कॉलेजमध्ये येणार. पाठीमागे छपरी पोरं बसवणार. दोघा-तिघांच्यात मारामाऱ्या करणार. एन्जॉय लाईफ करणार. ओके. झाले. आता मध्ये कोण उरलेत बिचारे? मध्ये उरलेत 95% मुलं, की जे चांगल्या क्रॅश कोर्सच्या शोधात आहेत किंवा चांगल्या शिक्षकाच्या शोधात आहेत. मग यांच्या पदरी बऱ्यापैकी पडतोय. टाईमपास. ओके. मग अशा वेळेस मला काय म्हणायचंय बघा, आता सुरुवात काय झाली बघा, सी सुरुवात तर करायची आहे. मी एवढा थकलोय याचं रिझन आहे, की दिवसभर बोलतोय. कोल्हापुरातून आलोय, पुन्हा साताऱ्यात पण लाईन लागली. ऑब्झर्व्ह केलं, की सगळेजण शोधतायत क्रॅश कोर्स. ओके. सगळेजण शोधतायत क्रॅश कोर्स, तो पण ऑफलाईनच पाहिजे. ऑनलाईन नको. कारण ऑनलाईन कुठलंतरी XYZ ABWचे झाले ॲप्लिकेशन घेऊन. काय झालं नाही, बॅकलॉग सगळा झालाय, राहिलाय, काही झालं नाही. सगळ्या मुलांकडे एक ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला पण माहितीच आहे, घेऊन ठेवलंय, पण काही बघितलं झालेलं नाहीये. पुन्हा ऑनलाईन नकोय आम्हाला ऑफलाईन शोधतायत. आणि पालकांना वाटतंय जादू होईल. हां. घेणार आहे 2 महिने तुम्ही क्रॅश कोर्स. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एक स्टुडंट माझ्याकडे आला होता. मी म्हटलं, "मी काय घ्यावं तुमचं या 2 महिन्यात असं तुला वाटतंय?" मी त्या स्टुडंटला विचारलं. तर ती स्टुडंट म्हणाली, "सर सगळा सिलेबस तुम्ही कंप्लीट केला पाहिजे." मी म्हटलं, "2 महिन्यात सगळा सिलेबस?" हो, सगळे क्रॅश कोर्सवाले असंच करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेक्चर्स असतात आणि सगळा सिलेबस कंप्लीट करायचा असतो. तर मी तुम्हाला सांगतोय तर नीट लक्ष द्या. या स्टेजला तरी माझं ऐका. बोर्डच्या एक्झाममध्ये मी ओरडून-ओरडून सांगत होतो. काय? की एक्झामच्या वेळेस लाईव्ह नको. एक्झामच्या वेळेस लाईव्ह नको. उद्या पेपर आहे तर आज लाईव्ह नको. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, की आर-जी सरांचं लाईव्ह बघा कारण फिजिक्स त्यावेळेस वेळ होता. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ऑफलाईन क्रॅश कोर्स लावणार असाल, ओके, तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिथं स्वतः तुम्हाला कष्ट घ्यायचे. तुम्ही कष्ट घेतल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही, हा एक पॉइंट लक्षात ठेवा बरं का. म्हणजे कोण जादू करणार नाहीये. आता माझा प्लॅन मी तुम्हाला सरळ सांगतो. माझा प्लॅन क्लिअर आहे. माझा प्लॅन क्लिअर आहे पुढच्या आठवड्याचा, की 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत 9 to 10 टॉपिक आम्हाला करायचे आहेत. ओके. 9 to 10 मला म्हणायचं होतं. म्हणजे 9 टॉपिक आमचे फिक्स आहेत. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. 10वा टॉपिक इंटिग्रेशन आहे. मग 24 तारखेपासून मी ॲप्लिकेशनवरचे व्हिडिओ तर वेगळे द्यायला सुरुवात करणार आहे. हे बघा, ऑलरेडी हे जे 10 टॉपिक संपवायचे आहेत, त्याचा सगळा कंटेंट मी ऑलरेडी अपलोड केलाय. 24 तारखेपर्यंत प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट पण अपलोड होतील. म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या सोयीनं करू शकताय. तुम्ही तुमच्या सोयीनं कुठलाही त्यातला टॉपिक अगोदर घेऊ शकताय. पण माझं काय म्हणणं आहे, की पहिल्यांदा एरर एनालिसिस घ्यायचा. आज शेकडो मुलांनी कोर्स घेतलाय. इथं भेटून ज्यांनी कोर्स घेतलाय त्यांना मी इमिडिएटली एरर एनालिसिस, रेडॉक्स रिएक्शन हे छोटे टॉपिक कंप्लीट करायला सांगितलेत. मग तुम्ही पण करा. भलेही YouTubeवरून फ्रीमध्ये लेक्चर्स आहेत ते शोधून करा. मी स्ट्रॅटेजी YouTubeवर देतोय ना, ती तुम्ही फॉलो करा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट लवकरात लवकर मार्च महिन्यात फुल लेंथ टेस्ट असणार आहे. सगळ्यांसाठी ती टेस्ट फ्री देणार आहे बरं का बाळांनो मी. कारण या टेस्टमध्ये तुमचा किती स्कोर होतोय बघितलं पाहिजे. केलाय अभ्यास 12वी बोर्डचा अभ्यास तुम्ही केलाय. आता फक्त सी-ई-टीसाठी तुम्हाला त्याला फायनल टच द्यायचा लक्षात घ्या. अवघड नाहीये काय. होऊ शकतंय सगळं, पण त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढला पाहिजे. मग तुम्हाला हे करायचंय. पण हे करत असताना तुम्ही इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, काही लोकांचं सांगतो सी-एस आहे, आय-टी आहे, जिओग्राफी आहे, भूगोल आहे. हे तुम्ही केलं पाहिजे बरं का. हे तुम्ही परफेक्ट केले पाहिजेत टॉपिक लक्षात घ्या.
तुमचा स्कोर इम्प्रूव्ह कराच. बरं. सगळ्यात इम्पोर्टंट याची कायम भीती वाटते. एम-सी-क्यू आणि ह्याची पण भीती वाटायची बरं का बाळांनो. बाकी सगळं जमतंय, पण याच्यात मार्क जातायत. तर बाळांनो क्लिअरली सांगतो, माझं ऐका, की तुम्ही क्रॅश कोर्स जो पर्चेस कराल YouTubeवरच्या प्लॅटफॉर्मवरून, तुम्हाला सांगतो त्याच्यात तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याची जास्त पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझे लेक्चर म्हणून सांगतो. 24 मिनिटाचा एरर एनालिसिस 1 मार्क फिक्स होणार आहे. त्यानंतर पी-वाय-क्यू सेशन 24 तारखेला मिळणार आहे. ओके त्याच्यात 2025 चे क्वेशन मी त्यात. ओके. 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 1 मार्क फिक्स होणार आहे. बरं व्हिडिओ तुम्ही 1.5 च्या स्पीडने बघितलं तरी चालेल. ओके. पण बनवत असताना, बघत असताना तुम्ही छोट्या नोट्स बनवा. काय फार कमी फॉर्म्युला आहे त्याच्यात. मग असं जर फिजिक्समध्ये आपण सोप्या प्लॅन सरळ आहे माझा, की फिजिक्समध्ये सोप्यापासून अवघडकडे जाऊया आपण. मार्क्स वाढवत जाऊया. आणि फिजिक्समध्ये 1-2, 1-2 मार्कला सगळे टॉपिक आहेत. काही टॉपिक 3 मार्काला आहेत. मॅथ्समध्ये तसं नाही करायचं बरं का आपल्याला. जरा इंटिग्रेशन का घेतलंय? हायर वेटेज आहे. ट्रिगो घेतलाय आपण अजून. का? बेसिक फॉर्म्युले जमतील. मग नेक्स्ट 1 मार्चपासून मात्र वेक्टर लाईन प्लेन, ओके, ट्रिगो फंक्शन किंवा असे हायर वेटेजचे टॉपिक घ्यायचे. म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामध्ये आपण इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, वेक्टर लाईन प्लेन हे थोडे नाही 10-10 वेक्टर लाईन प्लेनवर सीटला 10 प्रश्न येतात बाळांनो. मग हे आपल्याला करायचंय. बरं, निवांत राहा आता. बरोबर ना? पेपर झाले बोर्डचे. नाही, फसवतोय तुम्हाला. चुकीचं बोलतोय मी. निवांत राहायची वेळच नाहीये लक्षात घ्या. कठोर परिश्रम घ्यायची वेळ आली आपल्याला. बरोबर आहे. मग आज कुठला वर्ल्ड कप आपल्याला महत्वाचा नाहीये किंवा कुठलं फंक्शन महत्वाचं नाहीये. गंमत सांगू का? गंमत. आज एक स्टुडंट भेटायला आला. ठीक आहे. मी म्हटलं चला मग सुरू करायचा क्लास ह्या तारखेपासून पाठवा. ठीक आहे. 24 तारखेला क्लास सुरू होतोय. नाही म्हटलं सर पहिले एक 5 दिवस सुट्टी पाहिजे. म्हणलं का? गावाला जायचंय. म्हणलं का? डोहाळे जेवण आहे. डोहाळे जेवणासाठी त्या मुलाला 5 दिवसाची सुट्टी पाहिजे. त्याच्या फॅमिलीमध्ये कुणाचं तरी डोहाळे जेवण आहे बरं का. आता मराठी मीडियमची मुलंच उरली नाहीत. डोहाळे जेवण म्हणजे आता काय त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं बेबी शॉवर असं काहीतरी नाव आहे का रे बाळांनो? बघा ते तुम्हाला कळेल पटकन हां. मग ह्या प्रकारासाठी 5 सुट्टी. नाही रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो पोटी भरण, डोहाळे जेवण, बारसं हे आपल्यासाठी आता नाहीये वेळ त्या गोष्टीला. देवाजवळ हात जोडून प्रार्थना करा, की सी परीक्षा आहे. मनात श्रद्धा आहे ना तुमची, बास कुठल्या असं यात्रा-जत्रा सुद्धा अटेंड करण्याची गरज नाहीये. तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट घ्यायचे आहेत. मग चला तुम्हाला कळालं फरक. बोर्डची एक्झाम वेगळी होती बाळांनो. सी-ई-टीला प्रॉपर प्लॅन पाहिजे आणि एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करायची पी-वाय-क्यू पण करायचे पी-वाय-क्यू रिपीट होतात. पण कन्सेप्ट वाईज जाऊन त्या पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जरा ट्विस्ट जर दिला, तर आपण चुकायचं नाहीये. थोडंसं एनर्जी कमी वाटेल थकल्यामुळं, पण प्रॉब्लेम काही नाहीये. लगेच अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.